मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबियांना आमदार राजू खरेंचा मदतीचा हात. अपघातात प्राण गमावलेल्या त्या 2 लेकींच्या कुटुंबियांना आमदारांचा आधार. दुःख डोंगरा एवढं पण मदतीचा हात मोठा. आमदार राजू खरेंकडून पीडित कुटुंबियांना प्रत्येकी 50,000ची मदत. नजीक पिंपरीकडून मोहोळकडे शिक्षणासाठी येत असलेल्या 2 महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या दुचाकीला टॅम्पोने धडक देऊन झालेल्या अपघातामध्ये त्या दोघींचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या दोन्ही कुटुंबियांच्या मुलीच्या कुटुंबियांची आमदार राजू खरे यांनी रविवारी सांत्वनपर भेट घेतली. दोन्ही कुटुंबियांना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत त्यांनी दिली. प्रज्ञा धनाजी कोकाटे व स्नेहल काशीनाथ वाघमोडे या दोघी सकाळी नेहमीप्रमाणे दुचाकीवरून महाविद्यालयाला निघाल्या होत्या. समोरून टॅम्पोनं धडक दिल्यानं दोघींचा मृत्यू झाला होता. आमदार खरे यांनी दोघींच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांची भेट घेऊन सांत्वन केलं. धनाजी कोकाटे व काशीनाथ वाघमोडे यांना प्रत्येकी 50,000ची आर्थिक मदत दिली. हा आधार त्यांच्या दुःखाची भरपाई करू शकणार नाही, मात्र या कठीण काळात ते एकटे नाहीत ही भावना व्यक्त केली. तसेच या अपघाताप्रकरणी न्यायालयीन प्रक्रियेत चांगले विधिज्ञ देण्याची तयारीही दर्शवली. यावेळी सुनील पाटील, दीपक गवळी, नितीन निळे, दीपक पुजारी, बाळासाहेब कापसे, सादिक तांबोळी, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.